नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 9 सप्टेंबर दुपारचे 3 वाजत आहेत। आज आपण 9 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सिस्टीम सध्या जर पाहायच्या गेल्या तर परवा म्हणजे 7 तारखेला बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं या भागात आणि ते काल 8 सप्टेंबर रोजी डिप्रेशनमध्ये याचं रूपांतर झालं आणि आज ओडिसाच्या आसपास याचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे। याच्यामुळे आता ओडिसा असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे या भागात या कमी दाबाच्या क्षेत्राचा किंवा डीप डिप्रेशनचा इफेक्ट होणार आहे आणि याची पुढची दिशा ही अशीच मध्य प्रदेश, राजस्थान करत उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाण्याचा अंदाज या डीप डिप्रेशनचा आहे। यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गोंदिया असेल, गडचिरोली असेल, यवतमाळचे काही भाग असतील या भागात मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे। तसेच अमरावतीच्या उत्तर भागात सुद्धा एक मध्य प्रदेशला जो लागून भाग आहे या भागात सुद्धा हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे। तसेच घाटभागात नाशिकचा घाटभाग, तसेच पुणे, सातारा घाटभाग या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचे ढग सध्या सक्रिय आहेत। उर्वरित राज्यात ढगाळलेलं हवामान आहे, कुठेतरी हलके मध्यम थेंब देणारे ढग असतील। विशेष पावसाचे ढग सध्या राज्यात हे भाग सोडले तर नाहीयेत। याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 9 सप्टेंबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 16 सप्टेंबर पर्यंतचा। आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळचे पूर्व भाग, भंडारा हा जो पट्टा आहे या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आजसाठी राहिली। एका दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुद्धा होऊ शकतो। तसेच नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळचे राहिलेले भाग या पट्ट्यात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी 9 सप्टेंबरसाठी आहे। तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांच्या उत्तर भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून आजसाठी नाहीये। नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभागात, तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते, पण सार्वत्रिक असा नसेल। राहिलेला जो सर्व पट्टा आहे लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली पूर्व भाग, नगर, पुणे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, परभणी हा जो सर्व पट्टा आहे, बीड या पट्ट्यातून कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर जोरदार पावसाची सर होऊ शकते, पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल। कुठेतरीच होईल, काही भागात होईल आणि राहिलेले भाग आहेत कोरडे राहतील। त्यानंतर उद्या 10 सप्टेंबर रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता 10 सप्टेंबर रोजी राहील। तसेच अकोला, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड हा जो पट्टा आहे, वाशिम या पट्ट्यातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील, पण सार्वत्रिक असा पाऊस हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून नसेल। काही भागात पावसाची तीव्रता राहील, काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात। तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकचा पश्चिम घाटभाग हा जो सर्व पट्टा आहे मध्यम हलक्या मध्यम पावसाच्या किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरी अधूनमधून सक्रिय राहतील। राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली पूर्व भाग, सातारा, पुणे पूर्व भाग, नाशिक पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, बीड हा जो सर्व मधला पट्टा राहिलेला आहे या पट्ट्यातून कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होऊन जोरदार पावसाची सर होऊ शकते, पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल। 11 सप्टेंबर रोजी गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील। हे जे जिल्हे आहेत मध्य प्रदेशला लागून त्या जिल्ह्यातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील। तसेच नंदुरबार, धुळे, नाशिकचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे, पण या भागात 11 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे। हा पाऊस थोडाफार मध्य प्रदेशच्या दिशेने जाईल, त्याच्यामुळे जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, जळगाव, धुळे, नंदुरबार या पट्ट्यातून पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याची शक्यता राहील। राहिलेले जे सर्व विभाग आहेत लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली पूर्व, पुणे पूर्व, नाशिक पूर्व, नगर, जालना,
हिंगोली, बीड हा जो सर्व पट्टा आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस राहील। तसेच नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, मुंबई विभाग व कोकण विभाग मध्यम ते जोरदार पावसाची सरी अधूनमधून सक्रिय राहतील कोकण विभाग आणि पश्चिम घाट भागात। त्याच्यानंतर 12 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला लागून जे जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता 12 सप्टेंबर रोजी राहील। पण पावसाची तीव्रता या भागातली सुद्धा 12 सप्टेंबर रोजी कमी होण्याचा अंदाज आहे। मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग, कोकण विभाग आणि पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। राहिलेले जे सर्व विभाग आहेत गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, सांगली पूर्व, सातारा पूर्व, नाशिक पूर्व हा जो सर्व पट्टा राहिलेला आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला दुपारनंतर तर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, पण सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच होईल। राहिलेले जे भाग आहेत कोरडे राहतील 12 सप्टेंबर रोजी। आणि त्याच्यानंतर 13, 14, 15 आणि 16 या 3 ते 4 दिवसात विदर्भातच हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील। अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। राहिलेले जे विभाग आहेत नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज या 3 ते 4 दिवसात राहील। 13, 14, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी पण सार्वत्रिक मध्यम स्वरूपाचाच पाऊस राहील, सार्वत्रिक असा नसेल, विशेष पाऊस नाहीये। तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर पूर्व, नाशिक पूर्व हा जो सर्व पट्टा आहे स्थानिक ढग निर्माण झाला कुठेतरी तर थोडाफार पाऊस होऊ शकतो, पण विशेष पावसाची शक्यता या 3 ते 4 दिवसात नाही। 12 सप्टेंबरपर्यंत पाऊस राहील। थोडाफार विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल या भागात पावसाची तीव्रता जी डीप डिप्रेशन बनलेलं आहे याचा इफेक्टही ते या विभागात होणार आहे 12 सप्टेंबरपर्यंत। 13 सप्टेंबरपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी होईल। 13, 14, 15 आणि 16 या 3 ते 4 दिवसात विशेष पावसाची शक्यता राज्यात दिसत नाहीये। तर हा झाला आपला 9 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंतचा हवामान अंदाज। हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट आजसाठी दिलेला आहे 9 सप्टेंबरसाठी। तसेच गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। याच्यानंतर भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी 9 सप्टेंबरसाठी दिलेला आहे। तसेच नंदुरबार, नगर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे। तर जे बंगालच्या उपसागरावर सध्या डीप डिप्रेशन बनलेलं आहे याचा इफेक्ट विदर्भात जाणवेल। गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती या पट्ट्यातून या डीप डिप्रेशनचा इफेक्ट जाणवेल। तसेच बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या पट्ट्यात सुद्धा या डीप डिप्रेशनचा इफेक्ट थोडाफार पुढील 2 ते 3 दिवसासाठी राहणार आहे 13 सप्टेंबरपर्यंत। त्याच्यानंतर पावसाची तीव्रता राज्यातील कमी होईल। उर्वरित पाऊस जो आहे सार्वत्रिक असा नसेल। हा जो सर्व पट्टा आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच स्थानिक ढग निर्माण झाला तर थोड्याफार क्षेत्रासाठी थोड्या वेळासाठीच पाऊस राहील। बाकी विशेष पावसाची शक्यता आजपासून 16 सप्टेंबरपर्यंत नाही आहे। कोकण विभाग व मुंबई विभागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा। धन्यवाद।